पवित्र शास्त्रातून देवाची इच्छा आपल्या जीवनासाठी काय आहे हे आपण पाहूया. मत्ती सुवर्तमान 7वा अध्याय आणि त्याच्या 12व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, याकरिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसे तुम्ही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र व संदिष्ट शास्त्र याचे सार हेच आहे. आम्ही लोकांकडून जी अपेक्षा करतो की लोकांनी आमच्या बरोबर या प्रकारचं वागावं, तर पवित्र शास्त्रामध्ये देवाची इच्छा ही आहे की प्रथम आम्ही त्यांच्या बरोबर तसं वागावं, म्हणजे ते देखील आपल्या बरोबर तशा प्रकारची वर्तणूक करतील. या दिवसामध्ये आपण प्रार्थना करूया की प्रभू, मला लोकांना तशा प्रकारचं व्यवहारामध्ये मला ठेवण्यासाठी मदत कर की ज्या प्रकारे त्यांनी माझ्या बरोबर व्यवहार करावा, माझ्या बरोबर वर्तणूक करावी, त्या प्रकारची अपेक्षा मी करीत आहे. येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो पिता, तू आमच्यावर दया कर, कृपा कर. लोकांनी जसे आमच्या बरोबर वागावं अशी आम्ही अपेक्षा करतो, त्याच प्रकारे आम्ही त्यांच्या बरोबर वागावं यासाठी आमच्यावर कृपा होऊ दे, दया होऊ दे. येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. या प्रकारे रोज देवाची इच्छा माझ्या जीवनात काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण या प्रकारचे व्हिडिओ ऐकूया. आमेन.